नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या केडीएमसी अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत नवीन जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या काय पेंडिंग जाहिराती आहेत महानगरपालिकेच्या त्या प्रसिद्ध होणार आहेत। त्यामुळे या तयारीपासूनच किंवा या भरतीपासूनच तुम्ही त्याची सर्व भरतींची तयारी कॉमन मध्ये करू शकता, कारण सिलेबस हा जवळपास सेमच कॉमन पदांसाठी राहणार आहे। या जाहिरातीमध्ये मित्रांनो, निमवैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा व प्रशासकीय सेवा अशा वेगवेगळ्या सेवा अंतर्गत पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्याच्या टोटल 490 जागा आहेत। गट क व गट ड मधील पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये मेजॉरिटी पदे ही गट क संवर्गातली भरली जाणार आहेत। लिपिक, टंकलेखक असेल, स्टाफ नर्स असेल, अशी विविध पदे आहेत, ज्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर जाहिराती महानगरपालिकेअंतर्गत प्रसिद्ध होणार आहेत, त्यामुळे मेक शुअर तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन कंटिन्यू कराल। यामध्ये गट क व गट ड मधील सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत। भरपूर वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ज्यामध्ये फिजिओथेरपीच्या 2 जागा, औषध निर्माण 14 जागा, कुष्ठरोग तंत्रज्ञ 2 जागा, स्टाफ नर्स महत्वाचं पद 78 जागा, किरण तंत्रज्ञ 6 जागा, हेल्थ विजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन 1 जागा, मानसोपचार समुपदेश 2 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 जागा आहे, लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक 6 जागा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 58 जागा, विद्युत 12 जागा, या व्यतिरिक्त यांत्रिकीच्या 8 जागा, चालक यंत्रचालक 12 जागा, अग्निशामक फायरमनच्या 138 जागा, महत्वाचं पद आहे। कनिष्ठ विद्या अधिकारी 2, क्रीडा पर्यवेक्षक 1, उद्यान पर्यवेक्षक अधीक्षक 2, त्यानंतर उद्यान निरीक्षकच्या 11, त्याचबरोबर लिपिक टंकलेखकच्या 116, अगेन महत्वाचं दुसरं पद, लेखालिपिकच्या 16 आणि आया फिमेल अटेंडंटच्या 2, अशा टोटल 490 जागांसाठी ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सर्व पदे जवळपास 20 वेगवेगळी पदे ही गट क मधली आहेत। निमवैद्यकीय सेवा मधलं एकच पद गट ड मधलं आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सो 21 वेगवेगळे संवर्गात पदे आहेत मित्रांनो, जी भरली जाणार आहेत आणि ज्यासाठी पे स्केल तुम्ही बघू शकता, कमीत कमी 15,600 तुम्हाला या ठिकाणी गट ड च्या पदासाठी, तर गट क च्या 19,963 200 पाहायला मिळत आहे। आता 21 वेगवेगळ्या पदांसाठी आपण क्वालिफिकेशन या ठिकाणी माहिती घेणार आहोत। मी शॉर्ट मध्ये सांगत जाईन, डिटेल मध्ये नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे। फिजिओथेरपीच्या 2 जागांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रिस्पेक्टिव्ह ट्रेड मध्ये तुमची MPT ची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। संबंधित विषयाचा तुम्हाला किंवा कामाचा 2 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे। औषध निर्माता 14 पदे आहेत, यासाठी पे स्केल चांगला आहे। बी फार्म पदवी असणे आवश्यक आहे, त्यानंतर तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला या पदासाठी मागितला आहे। कुष्ठरोग तंत्रज्ञ 2 पद आहेत, HSC पास, त्यानंतर 2 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रेसी टेक्निशियन पास कोर्स आणि त्यानंतर 2 वर्षाचा अगेन एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे। स्टाफ नर्स महत्वाचं पद आहे, एकतर BSc नर्सिंग किंवा HSC तुमचा असणे आवश्यक आहे आणि HSC नंतर जनरल GNM ची जी कोर्स आहे तो तुमचा पाहिजे। रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं 2 वर्षाचं, त्याचबरोबर तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर क्षकिरण तंत्र 6 जागा आहेत, यासाठी भौतिकशास्त्र विषयाचे विज्ञान शाखेची पदवी, त्यानंतर डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता। त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी सुद्धा आवश्यक आहे। हेल्थ विजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन 1 जागा आहे, यासाठी SSC उत्तीर्ण, त्याचबरोबर कुष्ठरोग पाठ्यक्रम तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। पुढे बघा, मानसोपचार समुपदेश 2 जागा आहेत, यासाठी काउन्सिलिंगची तुमची किंवा सायकोलॉजीची पदवी असेल तर अप्लाय करू शकता। त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी सुद्धा आवश्यक आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 जागा आहे, यासाठी अगेन रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र त्या रिलेटेड पदवी असणे आवश्यक आहे। DMLT चा उत्तीर्ण कोर्स तुम्ही झालेला असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा गरजेचा आहे। यानंतर लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक 6 जागा आहेत, यासाठी मान्यता विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, 3 वर्षाचा अनुभव आणि त्यात 2 वर्षामध्ये तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता 58 जागा आहेत, त्यासाठी सिव्हिल मधली तुमची डिग्री असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। महत्वाचं पद आहे, भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील। कनिष्ठ अभियंता विद्युत 12 जागा आहेत, मान्यता विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 8 जागा आहेत, मान्यता विद्यापीठाची मेकॅनिकल यांत्रिकीची तुमची मेकॅनिकल मधली डिग्री असेल तर अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर 12 जागांसाठी तुम्हाला SSC उत्तीर्ण, त्यानंतर
राष्ट्रीय राज्य अग्निशमनचा 6 महिन्याचा कोर्स तुमचा असणे आवश्यक आहे. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना, 3 वर्ष अनुभव आणि वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा जास्त नको. ही ओपनसाठी आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. शारीरिक पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे. अग्निशामक पदासाठी 138 जागा आहेत. महत्त्वाचं पद आहे. भरपूर कॅन्डिडेट यासाठी प्रयत्न करू शकत असतात. यामध्ये S6चा पे स्केल, अगेन SSC उत्तीर्ण, 6 महिन्याचा कोर्स तुमचा पास असणे आवश्यक आहे. 30 वर्षापेक्षा जास्त एज लिमिट नको. या व्यतिरिक्त तुमची शारीरिक पात्रता सुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ विधी अधिकारी 2 जागा आहेत. विधी शाखेची पदवी आणि 3 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे अर्ज करण्यासाठी. क्रीडा पर्यवेक्षक 1 जागा आहे. कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर BPL असणे आवश्यक आहे. SI कडे तुमची पदविका तुमची असणे आवश्यक आहे, SAI मधली. आणि या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव सुद्धा महत्त्वाचा आहे. उद्यान पर्यवेक्षक 2 जागा आहे. यामध्ये BSc रिस्पेक्टिव्ह फील्ड मधले आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे अर्ज करण्यासाठी. उद्यान निरीक्षक 11 जागांसाठी, अगेन रिस्पेक्टिव्ह फील्ड मधली तुमची पदवी असणे आवश्यक आहे. या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. लिपिक टंकलेखक महत्त्वाचं पद या भरतीमधलं. यासाठी अगेन मानव विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे, पहिला क्रायटेरिया. त्यानंतर 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी मराठी टाईपलेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टंकलेखन तुमचं असेल, टायपिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. भरपूर कॅन्डिडेट या पदासाठी प्रयत्न करू शकतात. 116 जागा याच्याही या ठिकाणी भरल्या जात आहेत. लेखालिपिक 16 जागांसाठी भरती होत आहे. यामध्ये मानव विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आणि त्या ठिकाणी टायपिंग तुमचं असणे आवश्यक आहे. सेमच मराठी 30 आणि इंग्लिश 40. या व्यतिरिक्त आया फिमेल अटेंडंट गड्डमधलं लास्टचं पद, यासाठी 10वी उत्तीर्ण आणि तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, 50 बेड असलेल्या खाजगी किंवा संबंधित रुग्णालयाचा, तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता. सो शॉर्टमध्ये मी या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगितलं आहे. सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा नोटिफिकेशनमध्ये त्याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. आता यासाठी मित्रांनो एज लिमिट बघा. एज लिमिट काही पदांसाठी 18 ते 38 वर्ष, मेजॉरिटी पदांसाठी 18 ते 38 वर्ष राहणार आहे. मात्र काही पदांसाठी खुल्या पदांसाठी 30 वर्षापर्यंत राहिलेला आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. मागासवर्गीयांकरता 43 वर्ष, प्रावीण्य प्राप्त खेळाडू 43 वर्ष, दिव्यांग माजी सैनिक 50 वर्ष, स्वतंत्र सैनिक पाल्य 50 वर्षापर्यंत, माजी सैनिक सर्व्हिस प्लस 3 इयर्स आणि अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी निवड कशा प्रकारे होईल मित्रांनो, तर निवड सरळ सेवा भरती अंतर्गत तुमचे जे 4 विषय आहेत त्यामार्फत त्या ठिकाणी होणार आहे. मेजॉरिटी पदांसाठी एक चांगली गोष्ट, या KDMC महानगरपालिकेमार्फत ऑलरेडी सिलेबस जो आहे तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. त्याचबरोबर सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे. फक्त रिटन टेस्ट मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. फी बघा, स्टँडर्डच खुल्या पदासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फॉर्म फी घेण्यात येईल. TCS मार्फत ही एक्झाम या ठिकाणी होत आहे. TCS IBPS जी काही स्टँडर्ड फी आहे ती या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. होपफुली मित्रांनो लवकरात लवकर MPSC कडे सर्व स्पर्धा परीक्षांची रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाण्याची शक्यता आहे. अर्थात तोपर्यंत तरी तुम्हाला या प्रोसेसमधनंच सिलेक्शन तुमचं करून घ्यायचं आहे किंवा हीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे TCS IBPS ची. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी सेमच पॅटर्नमध्ये अप्लाय करायचा आहे TCS साठी आणि यामार्फतच तुमचं सिलेक्शन होणार आहे. यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट जी आहे 10/6/2025 पासून 30/6/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता. 490 जागा आहेत. एक्सपेक्टेड होतं की थोड्या जास्त जागा येतील, मात्र सध्या 490 जागांसाठीच ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीचा अपडेट मी ई-महाजॉब ॲपवर किंवा वेबसाईटवर ठेवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.